की पार इतकं ताणायचं की ते तुटलं पाहिजे. असला नेता ओबीसीला परवडणारा नाही. धनगराचे 2-3 नेते होते तेही त्याला जमले नाही. वंजाऱ्याचे 1-2-3 होते तेही त्याला जमले नाही. त्याला त्या हरिभाऊ राठोड साहेबांपासून बरेचसे होते तेही जमले नाही. लमानी समाजाचे, लिंगायत समाजाचे 5-6 होते तेही जमले नाही. आमचा बीडला सुद्धा एक, मला आता नाव आठवना, मोठं माळी समाजाचं त्यांचं संघटन आहे, तो सुद्धा नेता जमला नाही. त्याचं सुद्धा सगळं देव्हारा करून टाकला. म्हणजे त्याला असा दुसरा सहनच होत नाही. काय काड्याचा नको, राजपुताचा नको, लोहार सुताराचा नको, त्याला 12 बलुतेदारांचा नको. कुंभाराचा एक नेता होता त्याचा उलटा सुलटा करून टाकलं. म्हणजे हे जवळ धरतो आणि त्याला बरोबर छिद्र पाडितो त्याच्या पाठीला आणि मग वास घेतो. असल्या खोडीचा आहे. याच्यामुळं त्यांनी याला ओळखलं आता आणि ओबीसींना इथून पुढं तरी ओळखावं. असल्या नासक्या माणसाचं ऐकून महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा आणि ओबीसीचा वाद लावायचं काम करतोय आणि सरकारनं याला ओळखलंय. मराठ्याला जवळ येऊ देत नाही सरकारच्या, तर छगन भुजबळ येऊ देत नाही. त्याच्यामुळं आता त्यांनी ओळखलंय याचाच गेम लावा लागतो. कारण त्यांना नुसतं ओबीसी